पितृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम माता पिताय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मविद्या नमस्कृत्यं मद्गुरु सद्गुरु शरणं तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् अष्टांगराजमार्गे करोम्यहम्. सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः. प्राणनादतेजोऽहं नमो ब्रह्मविद्या नमः. नमो ब्रह्मविद्या नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनेशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. हरिहर ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायक हरिहर ओम. दोन्ही हातांचे एकमेकांवर दर्शन करूया. मिळालेली संपूर्ण ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरनं फिरून घेऊया. हरिहर ओम. आपण 11 तारखेला वर्ग घेतला होता. त्याच्यामध्ये मुळातच आपण यूट्यूबवर रेकॉर्डिंग टाकतो, त्याचा इथंच प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे आपण काहीच करू शकलो नाही. तोच भागाच आपण पुन्हा रिपीट स्वरूपामध्ये पाहणार आहोत. तर जो कोणी ज्याच्यावर चिंतन केलं असेल, तर काही सांगायचं असेल आपल्या 5-6 जणांपैकी, तर कोणी सांगू शकते. आपण प्रकाश, त्याच्या उत्पत्तीचं रहस्य, त्याच्यातून सुरू होणारे अणु, रेणू, हायड्रोजन, हेलियम सारखे, नंतर पुढे यातूनच जी सेंद्रिय रसायनं होतात तयार, ती सेंद्रिय रसायनं त्यातून अमिबासारखा एक जीव निर्माण होतो आणि त्यानंतर हळूहळू मानवी जीवन सुरू होते. आणि हे मानवी जीवन सुरू होण्यासाठी त्या परमेश्वराचा प्रकाश, त्यालाच आपण सृजनशील तत्व असे म्हणतो. या तत्वानेच या संपूर्ण सृष्टीची रचना चालू असते. ती रचना आपण समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे याबाबत आपण मागच्या आठवड्यात पाहिलं होतं. आणि हे सर्व सत्य उकलण्यासाठी परमेश्वराने अतिशय साधकांच्या रूपातून हे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून त्यांना हे सर्व प्राप्त झालेलं आहे. मग ही प्राप्ती आपल्यालाही जर पाहिजे असेल, तर आपल्यालाही त्या मार्गाने पुढं चाललं पाहिजे. अन्यथा काय होऊ शकतं की या मार्गातून पुढे जाताना जे जे काही आपल्याला पाहिजे ते आपल्यामध्ये येण्यासाठी त्या शिकलेल्या साधनेचा सराव आपल्याकडनं नियमितपणे घडला पाहिजे. आपल्या साधनेने आपल्याला ती दिव्यत्वाची जाणीव प्राप्त करायची आहे, ती ज्या मानवाचे पूर्णत्व सामावलेले आहे. हेच आपले अंतिम लक्ष्य आहे. ज्या दिव्य स्रोतातून आपला उगम झाला आहे, त्या उगमापाशी आपल्याला जायचे आहे. या भागापासून आपण पुढचा भाग बघितला होता. पुन्हा तो आपण नव्याने पाहूया. मग आपल्याला दिव्य जाणीव प्राप्त करायची आहे. म्हणजे हे पहिलं आपलं काय योग्य निश्चयातलं पहिलं पाऊल आहे. आणि हेच आपलं
शेवटचं लक्ष्य आहे, म्हणजे अंतिम लक्ष्य सांगितले की ज्या दिव्य स्रोतापासून आपला उगम झालेला आहे त्या उगमापाशी आपल्याला जायचं. मग उगमाचा दिव्य स्रोत कुठं आहे त्याचा शोध पहिला आपल्याला घ्यावा लागेल. एकदा का तो उगम आपल्याला माहिती झाला की मग त्या उगमापर्यंत कसं पोहोचायचं हे आपल्याला समजणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, या साधनेच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी अत्यंत प्रगती करून त्या प्रगतीच्या मार्गावर आपल्याला पुढे जाणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. आणि ही सर्व वैश्विक व्यवस्था कशी संतुलित आहे ते संतुलन आपल्याला समजून घ्यायचं आहे. जरी आपण त्या मार्गावर असलो तरी आपण वस्तुस्थिती जाणली पाहिजे. मग वस्तुस्थिती काय आहे, तर ज्या उगमापासून माझी निर्मिती झालेली आहे त्या उगमापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या उगमाचं जे काही उगमस्थान आहे त्याची पूर्ण ओळख मला नसल्यामुळं मी त्या मार्गावर तितका सफलतेने जाऊ शकत नाही. मग तो स्रोत माझ्यामध्ये कितीपणे हळूहळू वाढतो आहे त्याची जाणीव मला माझ्यामध्ये घ्यायची आहे. एकदा का ही जाणीव माझ्यामध्ये निर्माण झाली की मग त्या जाणीवेतून मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करेल. आणि मग पुढे जाताना आपल्याला अनुभव असा येणार आहे की आपल्या व्यवहारातली सर्व कर्तव्य आपल्याला पार पाडायची आहेतच. म्हणजे कुठली तर देहाच्या अनुषंगाने येणारी जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार. आपण काहीही करत असलो तरी याची जाणीव हवी की हे तत्व आपल्याकडनं करून घेते. मग कोणतं तत्व ते आपण बघितलं होतं की प्रत्येक सजीव निर्जीवामध्ये असलेलं सृजनशील तत्व, प्रकाशाचं तत्व. मग खरोखर या तत्वाचा जर आपण विचार केला तर हे तत्व आपल्याकडनं काय काय करून घेतं, तर जीवनामध्ये आपल्याला पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून जे जे काही आवश्यक आहे ते सर्व आपल्याकडनं करून घेत. मग हे करून घेत असताना काय करतं, तर ती बुद्धी, ती जाणीव आपल्याला ते निर्माण करून देतं आणि त्या जाणीवेतून हळूहळू आपण त्या उगमापाशी जाण्याचा प्रयत्न करतो. मग हा प्रयत्न काय करतो आपल्याला, तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख. आणि मग ह्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला या साधनामार्फत करायची आहे. मग हे साधन काय आहे, तर हे साधन आहे ब्रह्मविद्येच्या योग मार्गातील अष्टांग राजयोगाचं. मग हे अष्टांग राजयोग जो आहे तो करत असताना आपण आपल्यामधील 8ही अंगांचं अनुसंधान किती होतं. मग का हे ज्ञान माझ्यापर्यंत येत नाही, तर आपल्याला हळूहळू परमेश्वराच्या प्रत्येक कृतीमध्ये ईश्वर पाहायला शिकायचं. मग एकदा का त्या कृतीतला ईश्वर आपल्याला समजायला लागला की मग आपण काय करणार आहोत, त्या ईश्वरापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मग हळूहळू आपल्याला ज्या प्रकाशातून पुढे जाण्यासाठी आपल्यामध्ये योग्य जाणीव ही पहिल्या श्वसन प्रकारामध्ये आपण बघितलं, ती जाणीव जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण पुढे पुढे साधनेमध्ये सरकणार. आता योग्य जाणीवेचा जेव्हा जेव्हा आपण विचार करू तेव्हा तेव्हा आपल्यामध्ये खरोखर ही जाणीव किती स्वरूपामध्ये तयार होती याचं आपल्याला निरीक्षण करावं लागेल. मग हे निरीक्षण कुठे आहे सांगितलं त्यांनी, तर जेव्हा आपण स्मरणवर्धक श्वसन प्रकारात बघतो, त्या स्मरणवर्धक श्वसन प्रकाराचा जेव्हा विचार करतो तेव्हा तो कशाशी संबंधित आहे आपण सांगतो, कोणत्या विश्वाशी संबंधित आहे, आकाश. आकाश विश्व. मग आकाश कसं आहे, तर सर्वत्र व्यापलेलं आहे, अखंड आहे, ते कुठेही त्याला खंड नाही. मग एवढ्या मोठ्या व्यापकत्वातून ती योग्य जाणीव आपल्यामध्ये आपण निर्माण करतोय आणि ती जाणीव जशी जशी प्रगाढ होत जाईल तसं तसं आपल्याकडनं योग्य कार्य आपोआप सुरू होईल.
मग विचार योग्य होतील, विचाराबरोबर आचार योग्य होतील, आचाराबरोबर मनामध्ये येणारा प्रत्येक विचार हा सकारात्मक असेल. तिथे आपल्या अनिश्चिततेला जरी असलं जीवनाची, तरी त्या ठिकाणी सकारात्मकता असेल की हा देह मला कशासाठी प्राप्त झाला, तर माझ्या मूळ स्वरूपाची ओळख मला या साधना मार्गातून होणार आहे. आणि हेच आपल्यामधलं असणारं प्रकाशाचं कार्य आहे. हीच आपल्यामधली शक्ती आहे. ती शक्ती आपल्याकडनं हे कार्य करून घेत आहे. मग हे तत्व आपल्याकडून करत घेत आहे याची जाणीव जर आपण कायम ठेवली, तर त्याचा परिणाम आपला असा होणार की आपण त्या वैश्विक शक्तीशी संतुलित आणि सुसंगत होणार आहोत. म्हणजे विश्वमनामध्ये, विश्वबुद्धीमध्ये जे काही घडतं त्या घडण्याला अनुकूल असं आपलं आचरण असणार. म्हणजे वैयक्तिक दुःख समजा आपल्या जीवनामध्ये निर्माण झालं असा आपण विचार घेतला, तर हा विचार कुठल्या तरी वैश्विक नियमाच्या आधाराने माझ्याकडे आलेला आहे. तो माझ्या कुठल्या तरी जन्मातला प्रारब्धाचा भाग मला भोगण्यासाठी प्राप्त झाला. तो मला भोगून संपवावा लागणार आहे. हा झाला वैश्विक विचार. याच ठिकाणी आपण व्यवहारातला विचार कसा करू? कोण सांगेल? याच ठिकाणी आपण व्यवहारातला विचार कसा करू? ज्याला आपण काय म्हणूया, सुसंगत असा विचार नाही, पण तो असुसंगत म्हणावा लागेल असा होईल. तर तो विचार असा असेल की सर्व जग सुखी आहे, पण माझ्या वाटेल एवढं दुःख का? मी सरळ वागतो, खोटं बोलत नाही, कोणाला फसवत नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागतो, तरी माझ्या वाटेला हे दुःख का? असा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. पण वैश्विक व्यवस्था एकदा हळूहळू जाणून घ्यायला लागली की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा मागोवा हे कशाचा परिपाक आहे, तर ते लक्षात येईल की आपण गत जन्मात केलेल्या काही कर्मांचा परिणाम आपल्याला या जन्मामध्ये त्या कर्माच्या रूपाने आपल्याला भोगण्यासाठी आलेला आहे. तो भोगून आपण पूर्ण करतो. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये पक्क बिंबेल, तेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होईल. बघा, जेव्हा मी आमच्या गुंजाळ गुरुजींकडे हा वर्ग प्रगतचा करत होतो, म्हणजे मला वाटतं 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळेला ते सांगायचे की जेव्हा तुम्ही साधनेच्या मार्गावर पुढे जाल, तेव्हा लोक तुम्हाला वेडं म्हणणार आहेत, असं त्यांचं एक वाक्य असायचं. मग आता हे वेडचा अर्थ असा आहे की व्यावहारिकदृष्ट्या जगतामध्ये हे वागणं वेडेपणाचं आहे. मग व्यवहार कशावर चालतो, तर सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की व्यवहार हा भौतिक गोष्टी ज्या डोळ्यांना दिसतात, ज्या आपल्याला समजतात, त्याच गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. परंतु या स्थूल गोष्टींच्या मागं चालणारं सूक्ष्म जग जे आहे ते खूप मोठं आहे. जोपर्यंत ह्या सूक्ष्म जगताची जाणीव होणार नाही, तोपर्यंत आपल्याला या सूक्ष्माचं महत्त्वही कळणार नाही. म्हणून हळूहळू आपल्याला या वैश्विक व्यवस्थेमध्ये आपल्याला सुसंगत व्हायचं. मग ही सुसंगतता आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, त्याची जाणीव पण आपल्याला पाहिजे. तर ती आपल्याला योग्य कृतीकडे घेऊन जाणार आहे. मग ही कृती कोणती करणार आहे, तर आपल्या जीवनामधली जी कृती आहे ती तुम्हाला योग्य जाणीवेतून, योग्य विचार पेरून त्यामार्फतच ती तुमच्याकडनं होणार. आणि या तत्वाची म्हणजे कुठल्या, तर सृजनशील तत्वाची प्रतिकृतीच आपण आहोत. आपल्याला वाटतं आपण करतो, मागे बघितलं की आपण सांगतो की मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे आपल्याला पटतं. परंतु तो विचार आपण आपल्यामध्ये किती वेळ साठवून ठेवतो याची जाणीव आपल्याला नाही. परंतु ते सृजनशील तत्व आपल्याला उद्युक्त करतं. म्हणजे बघा, आता आपण एवढा एक मेसेज होता की हा वर्ग आपण रिपीट घेतो की ती 10 लोक त्या कृतीच्या स्तरावर येऊन आम्ही कमिट केलं की आम्ही येणार आहे, परंतु काही कारण निघालं असेल, त्याचं महत्त्व बदललं, ते लोक बाजूला पडले. म्हणजे आपला निश्चय हा जोपर्यंत पक्का होत नाही, जो दुसऱ्या श्वसन प्रकारात आहे की आपण चैतन्यदायी श्वसन प्रकार करतो, प्रकाश विश्वासी जाणीव आपल्याला करून घ्यायची. या ठिकाणी आपल्याला योग्य निश्चय शिकायचा. आणि हा योग्य निश्चय काय करतो आपल्याला, तर आपल्याला योग्य कार्य करण्यासाठी प्रवण करतो. मग आता ज्यांनी व्यावहारिक कृती केली त्यांची कृती अयोग्य आहे असं म्हणायचं का, तर त्यांची जाणीव तेवढी पूर्ण नसल्यामुळे त्यांच्या जाणीवेनुसार त्यांनी केलेला विचार तो त्यांच्या स्तरावर बरोबर आहे. पण साधकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो विचार चुकीचा आहे. म्हणून आपल्याला योग्य जाणीवा आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी
त्या साधना मार्गाशी सातत्याने सरावाच्या रूपाने जोडून राहायचे. म्हणजे आपण आज टाकलेल्या मेसेजवर जे जुळले त्यांनी काय केलं तर वैश्विक विचाराशी जुळण्याचा प्रयत्न केला, आणि ज्यांनी सांगूनही जे बाजूला पडले ते वैश्विक विचाराशी एकरूप झाले नाही. फार खूप लांबचा विचार नाही, आपल्या छोट्या छोट्या उदाहरणार्थ आपल्याला हे समजू शकतं. मग ह्या वैश्विक विचाराशी जोडताना काय होतं तर आपल्या वैयक्तिक जीवनाचा बराचसा भाग आपल्याला सोडून द्यावा लागतो. सोडून द्यावा लागतो म्हणजे तो व्यावहारिकदृष्ट्या सोडून दिलेला असतो, पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, साधनेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर तेवढी कर्म आपली करण्याची थांबतात, म्हणजे नवीन कर्म आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. आता एवढा वेळ आपण त्या साधनाच्या विचारात राहिल्यामुळे कुठलंही नवीन कर्म आपल्याकडे निर्माण होणार नाही. असं नवीन कर्म निर्माण न होऊ देता हळूहळू आपल्याला आपली कर्म संपवायची आणि या ठिकाणी असणारं आपल्या देहाचं कार्यसुद्धा आपल्याला संपवायचं. कसं संपवायचं तर आपल्या हुकुमतीवर आपल्याला संपवायचं, म्हणजे या वैश्विक व्यवस्थेशी आपल्याला जायचं. पण हे कसं तर जोपर्यंत मनात पक्क बिंबणार नाही तोपर्यंत घडणार नाही. आता हे बिंबणं जेवढं पक्क असेल तेवढं आपल्यामध्ये परिवर्तन दिसणार. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे कोणताच अभाव शिल्लक, अभाव म्हणजे काय तर नकारात्मक विचार, अभावात्मक विचार म्हणजे कोणताही साधनेच्या पासून तुम्हाला परावृत्त करणारा विचार तुमच्याकडे राहणार नाही. मग आपण काय पाहिलं होतं की त्याच्यामध्ये श्वसन प्रकारांचा सराव, त्यानुसारची बोधवचनं, त्याच्याबरोबर असणाऱ्या आपल्या विश्रांती पाठ, ह्याचं जेव्हा आपण अनुसंधान करतो त्या अनुसंधानाच्या वेळी आपल्या मनामध्ये विशिष्ट प्रकारच्या संवेदना निर्माण होतात. मग ह्या संवेदना जर आपण समजून घ्यायचं ठरवलं तर त्या संवेदनांकडे तितक्या बारकाईने आपण विश्रांती पाठ म्हणताना लक्ष देतो का याचा विचार तुम्हाला करावा लागेल. मग हा विचार आपल्यामध्ये किती पक्का आहे याच्यावर अवलंबून आहे. मग आता मला आहे तेवढ्यापैकी कोणी पण सांगा की तुम्ही जेव्हा ही बोधवचनं वाचता तेव्हा त्या बोधवचनांच्या वेळेला अशा विशिष्ट संवेदना किती जणांना आता जाणवत आहे. त्या जाणीवेचा आपण अनुभव पण घेतलेला आहे. अशी बोधवचनं वाचताना किती जणांनी हा अनुभव घेतला आहे. आणि विशेष करून ज्यांचे सकाळी श्वसन प्रकार होतात त्यांना हा अनुभव खूप चांगला आणि लवकर, सातत्य ज्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये त्यांना येतो. हरिहरो गुरुजी. बोला. हरिहरो बोला. म्हणजे श्वसनानंतरची विश्रांती पाठ ना. हा ते विश्रांती पाठ म्हणताना म्हणजे पहिला असेल स्मरणवर्धक श्वसन प्रकार किंवा 7वा जो आहे आपला यौवनदायक, त्यावेळेला त्याची जाणीव जास्त होते मला 7व्या श्वसन प्रकारामध्ये. मी यौवन आहे श्रेष्ठ यौवन, आणि त्याच्याशी त्या प्रत्येक शब्दाशी मी म्हणजे अशी खूप एकाग्र होऊन तो मी म्हणते. त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये असं एक प्रकारचा मला प्रकाश दिसत नाही, पण तो जाणवतो की आपल्या शरीरामध्ये तो प्रकाश आहे, म्हणजे याची जाणीव मला होते त्या 7व्या प्रकारामध्ये. प्रगतची साधना, चांगला अनुभव सांगितला. प्रगतची साधना करताना आपल्याला हळूहळू योग्य जाणीवेत स्थित व्हायचं. तर दिसणं म्हणजे पुन्हा आपण लक्षात ठेवा की उघड्या डोळ्यांनी पाहणं वेगळं आणि बंद डोळ्यांनी अनुभवणं वेगळं. तर हळूहळू आपल्याला प्रगतच्या साधनेमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायची आहे तर आपल्याला आपल्यातील बंद डोळ्यांच्या द्वारे हे सगळं अनुभवायचं आहे. मग या अनुभवण्याचा परिणाम काय होणार आहे तर तो परिणाम असा असणार आहे की आपण आपल्यामध्ये जी गोष्ट स्थित करतोय ती स्थित करणारी गोष्ट आपल्याला. गेला तुमचा आता येतोय आवाज? येतोय आता? आवाज येत नाहीये. आता आला आवाज? हो, आला. मग जोपर्यंत आपण जाणीवेच्या स्थितीला पूर्णपणे स्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या साधनेचं महत्त्वही कळणार नाही. मी आता
गायकवाड त्यांनी सांगितलं की पहिला आणि 7व्या श्वसन प्रकारामध्ये त्यांना ती जाणीव ठळकपणे जाणवली. मग हे ठळकपणे जाणवणं आपल्याला सर्व श्वसन प्रकारामध्ये जाणवलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो की पहिला श्वसन प्रकार केल्यानंतर विश्रांती पाठ जेव्हा म्हणणार आहोत तेव्हा हाच विश्रांती पाठ आपल्याला त्याच्या संवेदनासह तो जाणवला पाहिजे. पहिल्या वेळेला आपण काय सांगितलं की तुम्ही शब्दाच्या रूपाने पाठांतर करा. शब्द एकदा का तुमचे जागृत झाले की मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या शब्दाच्या पुढे आपल्याला हळूहळू पुढे त्या जाणीवेमध्ये जाऊन स्थित व्हायचं आहे. मग ही योग्य जाणीव तुम्हाला योग्य प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. मग हा कोणता प्रकाश आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग प्रकाश काय आहे, तर प्रकाश आहे आपल्या जीवनाचं यथार्थ करून देणारं ज्ञान. मग ते ज्ञान आपल्यामध्ये खरोखर किती रूपामध्ये आहे हे आपल्याला पाहावं लागेल. आणि मग ते ज्ञान जितकं आपल्याकडे बळकट स्वरूपामध्ये, पक्क्या स्वरूपामध्ये, तितकं आपल्या जाणीवेचं स्थान भक्कम असणार. पण नेमकं होतं कसं की बऱ्याच वेळेला आपल्याकडे काही अभावात्मक शिल्लक असतं आणि आपण पूर्ण परिवर्तनाची अपेक्षा करतो. परंतु तुमच्या मनामध्ये हे बिंबलेलं आहे का हे पहिलं बघायचं की मी सृजनशील तत्वाची प्रतिकृती आहे हे माझ्या मनात पक्क बिंबलंय का. जर मला ही जाणीव माझ्यामध्ये पक्की व्हायला लागली तर हळूहळू मी या साधनेच्या मार्गावर कोणतंही अभावात्मक म्हणजे नकारात्मक विचार न ठेवता जगण्यासाठी परावृत्त होणारा एक भाग होणार आहे. म्हणजे हा देह म्हणजे माझ्या साधनेला मिळालेलं एक साधन आहे, म्हणून मी त्या देहाचा वापर माझ्या साधनेसाठी करतो. आणि मग मला त्या वैश्विक व्यवस्थेत असणाऱ्या सृजनशील तत्वाची जाणीव माझ्यामध्ये होते याची जाणीव होणार. मग ही जाणीव हळूहळू प्रगाढ होण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी करायला सांगितल्यात. श्वसन प्रकारांचा सराव, त्याच्यानंतर त्याचे विश्रांती पाठ आणि ध्यानामधल्या बोधवचनांचं याचं सातत्याने अनुसंधान. म्हणजे श्वसन प्रकारांच्या नंतर जेव्हा जेव्हा आपण साधनेमध्ये असू तेव्हा तेव्हा आपल्याला हे अनुसंधान टिकवता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रवासात आहात पण एखादा तुम्हाला विश्रांती पाठ डोळ्यासमोर आल्यानंतर तो काय भावामध्ये मी म्हणताना शब्द उभे राहतात आणि त्याच्यातून माझ्यामध्ये काय भाव निर्माण होतो. म्हणजे मी कल्पना करतो की माझ्या डोक्यावर मला एक दिव्य प्रकाश दिसतो म्हणजे काय होते, त्या जाणीवेमध्ये मला जायचं आणि मग माझं शरीरामधल्या होणाऱ्या प्रत्येक बदलाकडे आपल्याला अनुभव घ्यायचा. म्हणजे ही थोडक्यात अर्ध जागृत अवस्थेमध्ये आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जाणारी अवस्था, म्हणजे त्याला अर्धवट ध्यान म्हणजे स्वप्नावस्था ज्याला म्हणूया, जागृतीही नाही आणि झोपही नाही अशी मधली जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपण या विश्रांती पाठांचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सूचना पुढे देऊन ठेवली, केवळ वाचन म्हणजे बौद्धिक पातळीवर हे साध्य करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर याच्यातून काही साध्य होणार नाही. जोपर्यंत तुम्ही सरावाच्या पातळीवर हे स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत याचा तुम्हाला फारसा फायदा झालेला आहे. म्हणून तुम्ही स्वतःला पारखून पाहायला सांगितले. जसं आपण बाजारात गेलो एखादी वस्तू विकत घेताना ती चांगली वाईट हे जसं पारखून पाहतो तशी माझी साधना ही चांगली वाईट आहे मी पारखायला शिकलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तिचं अवलोकन आपल्याला केलं पाहिजे. आणि हे अवलोकन तुम्हाला कशातून मिळणार आहे तर तुम्ही केलेल्या सरावातून जो तुम्हाला अनुभव येणार आहे तो अनुभव. त्या अनुभवासाठी मला वाटतं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्याला आपण आगीच्या जाळाच्या समोर उभं राहण्याची कल्पना करून दिली तर त्याला येणारा अनुभव कसा असेल आणि एखाद्या व्यक्तीला पकडलं आणि एकदम जाळाच्या जवळ उभं केलं नेऊन तर त्याला येणारा अनुभव कसा असेल असं उदाहरण आपण त्यावेळेला घेतलं होतं. मग त्याच्यामध्ये लवकर अनुभव कोणाला येईल, शब्दांनी सांगणाऱ्याला येईल की ज्याला जाळाच्या जवळ उभं केलं त्याला येईल.
जवळ उभं केलं त्याला, त्या जाळाच्या जवळ उभं केले त्याला लवकर आणलं. काय कारण असेल तो अनुभव त्याला लवकर येण्याचं कारण काय असेल शोधायचा. आता असा उलटा प्रवास आपण शोधू. काय कारण असेल ते? प्रॅक्टिकल कृती, प्रॅक्टिकल केलं. एकदम बरोबर सांगितलं. तीच आपल्याला साधनेमध्ये करायची. त्याला आपण जाळाजवळ नेण्याची कृती केली, त्या कृतीचा अनुभव त्याला लगेच आला. पण तो नुसतं म्हणला हा नाही जाळाने चटका बसतो मग जवळ नाही जायला पाहिजे, आता असं केलं असतं तर त्याला त्या चटक्याचा अनुभव आला नसता. पण त्याला तिथे नेऊन उभं केल्यामुळे तो आला. तसंच आपण जर साधना केली तर साधनेतलं होणारं परिवर्तन आपल्याला अनुभवायला येणार आहे. मग हे परिवर्तन जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आपण अनुभूती घेणं खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आणि ही अनुभूती जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुमच्यामध्ये प्रभुत्व प्राप्त होईल असं आपल्याला पुढे सांगितलं. आणि मग गुरु आपल्याला सांग की प्रार्थना करूया की तो दिव्य प्रेमाचा प्रकाश व शांतता आपणास सदैव लाभो. मग आपल्याला आता त्यांनी असा आशीर्वाद दिला, पण हा दिव्य प्रेमाचा प्रकाश आणि ही प्रकाशाची शांतता आपल्याला सदैव लाभण्यासाठी काय केलं पाहिजे, असा त्याचा परत उलटा प्रश्न आपण विचारात घेतला तर काय केलं पाहिजे? करा विचार याच्यावर. सर प्रश्न काय सांगितला? दिव्य प्रेमाचा प्रकाश आणि दिव्य प्रकाशाची ती शांतता आपल्याला सदैव लाभो असा आशीर्वाद आपल्याला दिला. पण हे असे नुसतं बनून सदैव लाभणार आहे का? मग हे सदैव लाभण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सराव करावा लागेल. सराव करावा लागेल. पुन्हा आलं म्हणजे बोधमचनाच्या चिंतनात जावं लागेल. म्हणजे सराव हे सगळ्या गोष्टीचं अंतिम साध्य आहे. आणि हा सराव कसा आहे तर जागृत अवस्थेमधला सराव. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की मी जी कृती करतो त्या कृतीतनं जे जे काही निर्माण होतात संवेदना, मग ते शरीरामध्ये मनामध्ये आणि मग पुढे पुढे मनाच्या पलीकडे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय मन आणि बुद्धीच्या पलीकडे येणारी अनुभूती, इथपर्यंत मला पोहोचायचं. आणि मग आपण प्रकाश विश्व म्हणजे काय याच्या 6 पायऱ्या बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली होती परमेश्वराच्या अविनाशी ज्ञान प्रकाशाचे साम्राज्य, की जेथे आपल्याला परमेश्वराच्या विशुद्ध गतीचे अचूक प्रमाण म्हणजेच पूर्ण प्रकाश सापडतो, हे पाहिलं होतं. दुसरं आहे की आपल्या जीवनात आधारभूत आणि स्वयंप्रकाशी असा सूर्यप्रकाश आहे. मानवी जीवनात जसे अंतःकरणाच्या प्रकाशाचे स्थान तसेच स्थान समष्टीच्या म्हणजे अखिल सृष्टीच्या बाबत विश्वाचे आहे, हे जाणीव. आणि तिसरं सांगितलं की परमेश्वरी क्रियेचे व गतीचे प्रकाश हे प्रथम चिन्ह आहे व मानवाचे ते जन्मस्थान आहे. याच्याच प्रकाशाने आपल्याला सर्व गोष्टींचे पूर्ण आणि अचूक ज्ञान होते. आणि 5वं सांगितलं होतं ह्या विश्वामध्ये प्रवेश करण्याची कला एकदा का ज्ञात झाली की मग आपल्याला परमेश्वर म्हणजे काय ही आणि त्या सृष्टीचा जो अफाट पसारा आहे आणि तिचे सातत्य चालू ठेवणारा नियम कोणता आहे हे जाणून घेण्याची उत्कट प्रेरणा निर्माण होते आणि अनिवार्य त्याची ओढ लागू शकते. आणि 6वं सांगितलं होतं हेच मानवी जीवनातील अविनाशी प्रकाशाचे व परमेश्वरी तत्वाच्या मानवातील जाणीवेचे चिन्ह आहे. अशा 6 गोष्टी आपल्याला ह्या प्रकाशातून प्राप्त होणार आहेत असं आपल्याला सांगितलं. तर पहिली गोष्ट आपण पाहिली होती प्रकाशाच्या अविनाशी ज्ञान प्रकाशाचे साम्राज्य, जेथे आपल्या परमेश्वराच्या विशुद्ध गतीचे अचूक प्रमाण म्हणजेच पूर्ण प्रकाश सापडतो. याच्याविषयी सांगितलं होतं. कोण सांगेल याच्यावर? मला वाटतं तुम्ही कीर्तिताई तुम्ही प्रश्न विचारले होते 2. पहिला प्रश्न आहे अविनाशी, की ज्याचा कधीही नाश होत नाही. अशा होणाऱ्या ज्ञानप्रकाशाचं साम्राज्य म्हणजे जे काही ज्ञान आता तुम्ही याच्यातून घेणार आहात त्या ज्ञानाचा कधीच तुमच्यातून नाश होणार नाही. ह्याच्याच प्रकाशाने म्हणजे ह्याच ज्ञानाने आपल्याला सर्व गोष्टीचे पूर्ण अचूक ज्ञान होते, म्हणजे जाणीव होती असं मला वाटतं. जाणीव होणार हे. आणि मग ही जाणीव तुमच्यामध्ये एवढी पक्की होणार आहे की तुम्ही पूर्ण प्रकाशित म्हणजे शरीरामध्ये जे पूर्ण ज्ञान आहे ते पूर्ण ज्ञान तुमच्या मनामध्ये पण उतरवलं जाईल आणि आध्यात्मिक पातळीवर पण उतरवलं जाईल.
आणि याला म्हटलेलं आहे परमेश्वराच्या विशुद्ध. याला उदाहरण आपण घेतो तो चोख सोन्याचं. 24 कॅरेट सोनं एखाद्याला जर घ्यायचं ठरलं तर तो त्या सोन्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो की हे शुद्ध सोनं आहे. त्याला तेवढे पैसे पण मूल्य आपण मोजतो. त्याचप्रमाणे साधनेचं जे विशुद्धपण आहे ते अचूक प्रमाण म्हणजे पूर्ण प्रकाश आपल्यामध्ये त्या सरावानी आणि त्या चिंतनाच्या अनुसंधानाने होणार आहे. हे आपल्याला पहिलं प्रकाश विश्वाचं अचूक प्रमाण सापडलं. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्या जीवनास आधारभूत आणि स्वयंप्रकाशी असा जो सूर्य आहे तो सूर्य आपल्याला समजून घ्यायचा आहे. मानवी जीवनात जसे अंतःकरणात प्रकाशाचे स्थान तसेच समष्टीचे स्थान अखिल सृष्टीच्या बाबतीत प्रकाश विश्वाचे आहे. म्हणजे आपल्यामध्ये आज प्रकाश निर्माण झालाय तसा सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्ये हा प्रकाश निर्माण व्हावा ही समष्टीची तळमळ आपल्याला लागली पाहिजे. मग आता बघा एकूण लोकसंख्येचा विचार केला तर जास्तीत जास्त 2 ते 3% लोक या ब्रह्मविद्या साधनेची साधना करतात त्यांच्या सोयीनुसार. आणि अगदीच संपूर्ण प्रकाशाकडे जाणाऱ्यांची संख्या 1% पण नाही आज. आणि ह्या ब्रह्मविद्येचं अंतिम साध्य ध्येय सांगितलं की ही संपूर्ण पृथ्वी प्रकाशमय ज्ञानमय करायची. या धर्तीवर स्वर्ग निर्माण करायचा आहे. गुरुजी इथे जे सांगितलेलं आहे आपल्या जीवनास आधारभूत आणि स्वयंप्रकाशी असा सूर्यप्रकाश आहे. म्हणजे आपल्यामध्येच तो प्रकाश आहे. आणि ते प्रकाश म्हणजे त्या ज्ञानाची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे. बरोबर ना. मग हे आहे अजून पुढे घेत आपण पहिला भाग बघितला याच्यातला. आता सूर्याचा विचार घेतला तर सूर्य कसा आहे स्वयंप्रकाशी. सूर्याला दुसरा कोणाच्या प्रकाशाची गरज लागत नाही. मग आज आपल्याला काय होतंय सूर्यप्रकाश नसेल तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का नाही होतो गुरुजी. मग आपण स्वयंप्रकाशी आहोत का? आपण स्वयंप्रकाशी नाही. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपल्यामध्ये जे सृष्टीचं ज्ञान आहे ते आपल्यामध्ये सुद्धा आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही आणि ती जाणीव होण्यासाठी आपल्याला साधना करावं लागतं. बरोबर सांगितलं तुम्ही. मग तेच मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगत होतो. म्हणजे सूर्य जसा स्वयंप्रकाशित त्याच्या वेळेनुसार तो येतो त्याच्या वेळेनुसार त्याचं कार्य संपून तो पुन्हा दुसऱ्या दिवसाला येण्यासाठी निघून जातो. हा त्याचा जसा क्रम आहे तशी साधना आपल्याला. सर एक शंका आहे. हा बोला. आता की सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे पण मानव हा म्हणजे माझं मत मानते मी मानव हा स्वयंप्रकाशी नाहीये. त्याला सूर्यप्रकाशाची गरज लागते स्वयंप्रकाशी होण्यासाठी. मग हे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना. मग तेच सांगतोय आता पूर्ण होतंय अजून आपलं. मग जसं मगाशी सांगितलं की मी सूर्याला कुठल्याच्या प्रकाशा पण आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज लागते अन्यथा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम दिसतो. मग शरीरामध्ये निस्तेजता येते आपोआप निस्तेजता येते. मग त्या प्रकाशाने काही शरीराला असणारे आवश्यक घटक सूर्याच्या त्या उष्णतेमार्फत आपल्याला मिळतात. म्हणजे सूर्याचं तेज हे सर्वात जास्त तेज सांगितलेलं आहे. आणि मग तेज आपल्या शरीराला विशुद्ध गतीकडे घेऊन जाण्यासाठी परावृत्त करतं. परंतु केव्हा तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करत असाल तर. अन्यथा मग तेवढं सहाय्य होत नाही. म्हणजे बघा जे लोक आजही नोकरीच्या निमित्ताने ज्यांना जास्तीत जास्त काळ AC मध्ये राहावं लागतं ह्या लोकांना पुढे त्वचेचे किंवा श्वसनाचे विकार खूप अनुभवायला येतात. हे आपल्याला शरीरावर अनुभवायला येतात. हे अनुभव असेल म्हणजे का तर सूर्यप्रकाशापासून तुम्ही जास्त दूर राहिलात त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसला. मग तो कुठे दिसलाय तुम्हाला तर तुमची पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय म्हणजे या पंचमहाभूतांच्या भोवती हा परिणाम सगळा दिसतो. परंतु ह्या पंचमहाभूतांना ताब्यात ठेवण्याची प्रक्रिया ही पंचमहाभूतातल्या अग्नितत्वाकडे जास्त आहे. आणि सूर्यामध्ये कोणतं तत्व जास्त आहे? अग्नितत्व आहे. मग अग्नी काय करतो तो जे योग्यही असो किंवा अयोग्य असो दोन्हीचाही तो नाश करतो. म्हणून योग्य तत्वाकडे जर जायचं असेल आपल्याला तर योग्य अग्नीच्या जवळ राहिला फक्त आपल्यातल्या अयोग्य तत्वाचा नाश होऊन आपल्यातलं योग्य तत्व या तेजाशी जुळून ते अधिक तेजवान होते. म्हणजे बघा त्याला आपण काय म्हणूया विरुद्ध भागाची जर टोकं जोडली विजातीय वीजधारा जर जोडल्या तर बघा आपल्याला स्पार्क होतो. पण एकसारख्या दिल्या तर ती विद्युत प्रवाह आपल्याला काय करतं उपयोगाला आणतं.
तसं आपल्याला काय करायचं, आपल्यातलं असणारं तेज सूर्याच्या तेजाशी जोडून हळूहळू स्वयंप्रकाशाकडे आपल्याला वाटचाल करायची. म्हणजे एक दिवस असा उजेड की आपणही त्या सूर्याप्रमाणे पूर्ण प्रकाशी होणार आहोत. आणि तो कशासाठी आहे, तो जीवनाला आधारभूत आहे. अंतःकरणाच्या प्रकाशाचे स्थान. आता प्रकाशाचे स्थान अंतःकरणाच्या ठिकाणी, म्हणजे ज्याला आपण स्थान म्हणूया, शरीरामधल्या अवयवाचा विचार केला तर हृदय. हृदयामध्ये ज्या भावभावना निर्माण होतात तिथे जाणीव होती ना आपल्याला त्याच्यात. पण त्या व्यक्त काही सगळ्या हृदयामध्ये होतात का? कोण सांगेल? निर्माण झालेल्या भावभावना व्यक्त कुठे होतात? मेंदूमध्ये. मेंदूमध्ये विचाराच्या मार्फत त्या आपल्या संपूर्ण शरीरावर. म्हणजे तुम्हाला जर दुःख झालं तर त्याचा परिणाम मेंदू मार्फत डोळ्यातून अश्रू येतात. तुम्हाला आनंद झाला तर मेंदूकडनं सूचना जाऊन तो शरीरामध्ये दिसणारा उत्साह त्या आनंदामध्ये जाणवतो. म्हणजे अशा सगळ्या प्रक्रिया तुम्हाला पंचमहाभूतातून येत असल्या तरी त्या मेंदू मार्फत तुमच्या शरीरामध्ये जाणीवा निर्माण करतात. आणि तो प्रकाश हळूहळू जर स्वयंप्रकाशी झाला, म्हणजे मागे सांगितलं तर विश्व मन आणि विश्वबुद्धी या विचारांची ओळख आपल्याला व्हायला लागली, त्याच्याशी एकरूप आपण व्हायला लागलो की हळूहळू आपल्याला वैयक्तिक जीवनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्या विश्वमनाच्या बुद्धीच्या विचारामध्ये आपल्याला सापडतात. म्हणून त्यांनी सांगितलं की समष्टीच्या म्हणजेच अखिल सृष्टीच्या बाबत प्रकाशाचे हे संपूर्ण विश्वाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची क्षमता या प्रकाश विश्वामध्ये आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय तिसऱ्याच्यात, परमेश्वरी क्रियेचे व गतीचे प्रकाश हे प्रथम चिन्ह आहे. मग ह्याच्यावर सुद्धा कीर्तिताईंना प्रश्न आला होता की मग हे कसं? तर परमेश्वरी क्रिया आपल्या शरीरामार्फत आपण करतो, काल आपण बघितलं होतं. आणि त्याला गती कशामुळे मिळते? तर बाह्य सूर्यप्रकाश प्लस आपल्यातला असणारा सकारात्मक विचार याच्यातून मिळतं. तेव्हाच आपण साधनेकडे येतो. म्हणून ते परमेश्वरी क्रिया. कोणती क्रिया आहे? तर परमेश्वराच्या ओळख करून घेण्याच्या क्रियेला परमेश्वरी क्रिया म्हटलं. आणि तिला गती देण्याचं काम सुद्धा त्याच क्रियेकडनं घडतं. म्हणून ते प्रथम चिन्ह म्हणजे पहिलं चिन्ह आहे. आणि हेच काय आहे? तर मानवाच्या जीवनाचं जन्मस्थान आहे. म्हणजे बघा, आपण शरीराने जरी मानव देहात असलो तरी आपल्या कृती मानवाप्रमाणे आहेत का याचा विचार आपल्याला करायला लावणारी गोष्ट. आणि हे जन्मस्थान आपल्याला कशात? तर मानवी प्रवृत्तीमध्ये हळूहळू आपण आपल्यातल्या मूळ स्वरूपाकडे जाण्याच्या प्रक्रियेला मानवाचं क्रिया म्हटलं. मानवाचं जीवन अनंत आहे सांगतो आपण. म्हणजे देहाच्या अगोदर होतं, देह असताना आहे आणि देहानंतर सुद्धा हे जीवन असणार आहे. म्हणून त्याला अनंत जीवन म्हटलं. पण हे अनंत जीवनाचं चक्र कुठे थांबणार आहे? तर जेव्हा तुम्ही जन्म आणि मृत्यूचा फेरा याच्या बाहेर म्हणजे मुक्तीच्या मार्गावर जेव्हा असाल तेव्हा. आणि म्हणून चौथ्या गोष्टीमध्ये सांगितलं की या प्रकाशाच्याच प्रकाशाने आपल्याला सर्व गोष्टींचे पूर्ण आणि अचूक ज्ञान होणार आहे. म्हणजे प्रकाश हा ज्ञानाचा एक घटक आहे. त्याच प्रकाशाने आपल्याला हे ज्ञान होणार आहे की परमेश्वराकडे कसं जायचं याचं अचूक ज्ञान हेच करून देणार. मग मी यमांचं पालन कसं करावं, नियमांचं पालन कसं करावं, आसन क्रिया कसा कराव्यात, प्राणायाम कसा करावा, प्रत्याहार कसा करावा, धारणा कशी पक्की करावी, ध्यानामध्ये कसं जावं आणि मग समाधी अवस्थेपर्यंत कसं पोहोचावं, अशा 8ही अंगांचा मी ओळख करून घेणार. मग जितकं माझं हे शरीर त्या दृष्टिकोनातून तिकडे झेपावेल तसा तसा प्रकाश सुद्धा माझ्याकडे येणार. ज्याप्रमाणे चुंबक जसा लोखंडाला खेचून घेतो त्याप्रमाणे आपण काय करणार, या चुंबकाकडे हळूहळू खेचले जाणार. म्हणजे आपण लोखंड आहोत आणि प्रकाश चुंबक आहे. तो चुंबकाकडे आपण हळूहळू खेचले जाणार. आणि हे खेचलं जाणं आपल्याला काय करणार, साधनेच्या मार्गावर अधिक प्रकाशमय म्हणजे ज्ञानमय करणार. मग या विश्वामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा आहे, ती कला आपल्याला शिकायची आहे आणि मग ती एकदा पूर्ण माहिती झाली तुम्हाला की मग आपल्याला परमेश्वर म्हणजे काय आहे त्याची जाणीव होईल.
या संपूर्ण सृष्टीचा जो अफाट पसारा आपल्या बुद्धीच्या पलीकडचा आहे तो काय आहे त्याची जाणीव होईल. त्याचप्रमाणे त्याचे सातत्याने चालू ठेवणारं कोणता नियम आहे तो नियमसुद्धा माहिती. आणि मग हे जाणून घेण्याची उत्कट प्रेरणा आणि ओढ आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. असा सगळा परिणाम जेव्हा आपण सातत्याने सरावामध्ये राहू तेव्हा आपल्याला करणार आहे. आता आपण वर शिकल्याप्रमाणे काय केलं तर केवळ आणि केवळ आपण काय केलं शब्दाच्या ज्ञानाने आणि वाचनाने आता हे बौद्धिक पातळीवर समजून घेतलं. हीच बौद्धिक पातळी आपल्याला काय करायची कृतीच्या स्तरावर अनुभूतीच्या ठिकाणी घेऊन जायची. आणि अनुभूती केव्हा येते सराव केल्यावर, कृती केल्यावर. कृती केल्यावर. म्हणून कृती आपल्याला खूप महत्वाची. कृती म्हणजे सरावच आहे तो, पण त्या कृतीने आपल्याला ही सगळी अनुभूती प्राप्त होणार आहे. आणि ही कृती काय करणार तुम्हाला मानवातील अविनाशी प्रकाशाची म्हणजे मानवातला जो प्रकाश येतो तो अविनाशी म्हणजे कधीच त्याचा नाश होणार नाही असा प्रकाश परमेश्वरी तत्वाच्या मानवातील जाणीवेचे चिन्ह आहे. म्हणजे तुमच्यामध्ये या प्रकाशाची जाणीव कायम स्वरूपी कुठेही असाल तुम्ही जाणार. आता तुम्ही बघा व्यवहारामध्ये तुम्हाला जागोजागी त्याचा संदर्भ तुम्ही आपल्या साधनेशी जोडताना करत असाल सगळेजण. म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन आपला हळूहळू त्या दृष्टिकोनातून स्थित होत चाललेला आहे. अरे याला हे ज्ञान नाही म्हणून हा असा वागतो. पूर्वी ज्या गोष्टीचा राग येत होता त्याचा विचाराचं परिवर्तन आता असं दिसलं. आज मला हे समजलं म्हणून मी शांत आहे. त्याला समजत नाही म्हणून तो तसा वागतो. हे प्रकाशाच्या जाणीवेचं चिन्ह आपल्यामध्ये हळूहळू निर्माण होतं. मग आता हे निर्माण होणारं चिन्ह आपल्याला जर कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे त्यांनी सांगितलं. वर आपण प्रकाशाच्या पाहिलेल्या विविध व्याख्या व वैशिष्ट्य यांचं शांतपणे आदरपूर्वक आणि सखोल विचार व चिंतन आपल्याला करणं आवश्यक आहे. असे केल्यास आपल्या लक्षात येईल की सर्व व्यापक परमेश्वराने ओतप्रोत भरलेल्या आकाश विश्वाच्या अमर्याद पोकळीच्या शून्यत्वाच्या निरपेक्ष निशब्दतेतून प्रकाशाचा उदय होतो. आता प्रकाशाचा उदय आकाश तत्वातून कसा होतो हे इथं सोप्या भाषेत समजून सांगितलं. म्हणजे वर आपण ज्या काही सर्व आता प्रकाशाच्या व्याख्या 6 पाहिल्या त्याचं काय करायचं आपल्याला शांतपणे आदरपूर्वक सखोल विचार आणि चिंतन करायचे. मग हे चिंतन केल्याने आपल्याला काय होणार आहे की परमेश्वराची व्यापकत्वाची जी पातळी आहे ती आपल्या लक्षात येईल की परमेश्वर किती व्यापक आहे. मग आपण किती व्यापक आहोत. जेव्हा मी म्हणतो दुसऱ्या विश्रांती पाठात मी सर्व आहे, मग मी मानवी रूपातला जर परमेश्वर मी सर्व आहे तर मी किती रूपाने सर्व आहे. माझ्यामध्ये अजून किती सर्वज्ञता यायला पाहिजे हे जाणून पाहिजे. मी पूर्ण आहे जसा परमेश्वर पूर्ण आहे तर माझ्यामध्ये किती पूर्णत्व आलेलं आहे मला ते सोडायला. मी बलवान आहे ते मग ह्याच्यामध्ये पण प्रश्न आहे माझ्यामध्ये खरोखर किती बल आहे स्वतःचं आणि विश्वाच्या शक्तीचं. मग माझ्यामधली शक्ती सुद्धा त्याच रूपाने मी मोजली का मी कोणत्या शक्तीचं मापन करून ही साधना करू शकतो. मग माझ्यामध्ये शक्ती आहे बल आहे मग मी त्याच्याशी प्रेमळता माझ्यामध्ये किती आहे, माझ्यामध्ये सुसंगतता किती आहे, माझ्यामध्ये असणारं तारुण्य किती आहे. आता वयाचं नाही तर मनाचं पाहिजे आपल्याला. मग माझ्यामध्ये तारुण्य आलं तर मी माझ्या खरोखर या आनंदाची अनुभूती मला किती येते. मग हा आनंद जर मला कायमच टिकवायचा असेल तर ही सुसंगतता मला साधता आली पाहिजे. मग हे परमेश्वराने काय तर सगळं ओतप्रेत म्हणजे प्रेमाने हे सृजनशील तत्व कार्यरत असं भरलेलं आहे. आणि मग ह्या सगळ्या विश्वाच्या आकाशामधली ज्या पोकळ्या आहेत मग आता आपण बघितलं शरीरामधल्या पोकळ्या आपण डोळ्यांच्या खाली बघितलं, दोन्ही नाकपुड्यांच्या बघितलं, 9 द्वारं बघितली. जिथं जिथं पोकळ्या आहेत तिथं आपण म्हणतो आकाश तत्व आहे. मग ह्या आकाश तत्वाची जाणीव मी कुठे कुठे घेतो. आकाश तत्वाची जाणीव मला हळूहळू प्रकाशामध्ये जाते. म्हणजे काय करतो मी आकाश तत्वाची ज्ञान करून घेतो. ज्ञान म्हणजे प्रकाश. हळूहळू प्रकाश तत्वाची पण ओळख करून घेतो. मग मला प्रकाशामध्ये स्थित व्हायचंय तर मला आकाश विश्व पण जाणलं पाहिजे आणि मला त्याच्यात निर्माण असलेलं प्रकाश विश्व पण जाणवलं पाहिजे. ह्या दोन्हीचं ज्ञान झालं की मग आपण खनिज विश्वाकडे जाणार आहोत. अशी एक एक पायरी आहे. आणि मग 6व्या पायरीमध्ये खरं मानवाचं स्वरूप काय ते मला समजणार. म्हणून ह्या ओतप्रेत भरलेल्या आकाशाच्या अमर्याद पोकळीच्या आता ह्या पोकळ्या डोळ्यांना दिसत नाहीत
पण त्या कशा आहेत तर शून्यत्वाच्या आहेत, म्हणून डोळ्याला दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये कुठेही शब्द नाहीत, ती निशब्दता आहे. म्हणजे आपण बघितलं की आपण बोललेले शब्द कुठं जातात, सगळे आकाश तत्वात. आकाश तत्वामध्ये जातात. म्हणजे आकाशामध्ये ते धारण करून ठेवण्याची क्षमता आहे. आपण काही वेळेला काही शब्द धारण करून ठेवतो, परंतु न वेळ जाणं आपल्या मनाचा समतोल सुटला की ते पटकन कुठेतरी बाहेर पडतं. याचा आपल्याला अनुभव आला असेल. म्हणजे काही काळचं आकाश तत्व आपल्यातनं बाजूला होतं आणि मग ते शब्द आपोआप बाहेर पडतात. तर आकाश तत्वामध्ये आपल्याला काय अनुभवायचं, निशब्दतेचा जो प्रकाश आहे तो आपल्याला अनुभवायला आला पाहिजे. मग परमेश्वराच्या क्रियेचे हे पहिले दृश्य चिन्ह आहे, असं पुढचं वाक्य आहे. मग आता जेवढ्या सगळ्या क्रिया आपण केल्या त्याच्यामध्ये जी निशब्द ते परमेश्वरी क्रियेचं पहिलं चिन्ह सांगितलं. म्हणजे आपण साधनेच्या मार्गावर जेव्हा चाललेलो आहोत, याच्यातली कोणतीही क्रिया आपल्यामध्ये जर उमटली तर आपण काय करतो, ती क्रियावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, ती क्रिया आपल्याकडनं होत नाही. म्हणून या दृश्यचिन्हापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आपल्याला, जेव्हा मानवाच्या अंतःकरणात योग्य जाणीवेचा उदय होतो व ती दृढ होते, म्हणजेच जेव्हा मानवी मन व भाव आकाश विश्वाच्या सुव्यवस्थेमध्ये व निशब्दतेमध्ये स्थिर होतात, तेव्हा आपोआप अंतःकरणात प्रकाश विश्वाचा उदय होतो व त्याच्या दिव्य प्रकाशात आपण प्रवेश करतो. हे वाचल्यानंतर काय मनामध्ये भाव निर्माण झाला, कोण सांगेल? वर पाहिलेल्या या व्याख्या वैशिष्ट्यांचा शांतपणे सखोल विचारांच्या उथलतेच्या आपल्या आश्वासक काय भाव निर्माण झाला, सांगेल कोण? काय समजलं आपल्याला याच्यातून? परमेश्वराच्या क्रियेचे हे पहिले दृश्य चिन्ह बघितले. दृश्य म्हणजे काय तर जाणवणार. आणि या जाणीवेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी, मानवाच्या अंतःकरणामध्ये योग्य जाणीवेचा उदय होतो व ती दृढ होते. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, योग्य जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होते आणि ती कायमस्वरूपी टिकण्याच्या प्रक्रियेला दृढता म्हटली. नाही तर जाणीव होते ती क्षणाक्षणाला बदलते, कमी जास्त होते, पण एकदा का ती दृढ झाली की ती कायमस्वरूपी तशीच टिकून राहणार. मग ही टिकून राहिलेली योग्य जाणीव आपल्याला काय काय करते, तर मानवी मन आणि भाव आकाश विश्वाच्या सुव्यवस्थेत आणि निशब्दतेत स्थिर होतात. म्हणजे जी तुमच्यामध्ये स्थिरता निर्माण झालेली आहे जाणीवेची, ती स्थिरता तुम्हाला सुव्यवस्थेमध्ये आणि मौनामध्ये घेऊन जाते. निशब्दता म्हणजे मौनामध्ये घेऊन जाते, ती स्थिरच होते त्या ठिकाणी. म्हणजे कोणत्याही घडलेल्या घटनेवर तुमच्याकडनं येणाऱ्या पटकन प्रतिक्रिया येत नाही. तुम्ही त्याचा साकल्याने विचार करायला शिकता. का, कसं, कधी, कुठं, चुकीचं, बरोबर, योग्य, अयोग्य असं सगळं विश्लेषण करूनच मग तुम्ही त्याच्यावर मोजक्या शब्दामध्ये आपलं मत मांडता. जर ही आपल्याकडून ती स्थिरता नसेल तर आपण काय करतो, त्याच्यावर पटकन काही आपली प्रतिक्रिया द्यावी अशी आपल्याकडे जाणीव निर्माण होते. ही जाणीव आपल्यामध्ये या स्थिरतेमध्ये काय करते, योग्य ठिकाणी घेऊन जाते. मग हे योग्य जे आहे ते कसं, जर हे स्थिर झालं तेव्हा आपण आपोआप अंतःकरणात प्रकाश विश्वाचा उदय होतो आणि त्याच्या दिव्य प्रकाशामध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमधलं शेवटचं अंतःकरण सांगितलं की अंतःकरणामध्ये हा योग्य जाणीवेचा प्रकाश स्थिर झाला की मग आपण खऱ्या अर्थाने त्या दिव्य प्रकाशामध्ये फक्त प्रवेश करतो. म्हणजे आतापर्यंत जेवढं चिंतन आपलं झालं त्या चिंतनामध्ये आपण फक्त काय शिकलो, तर योग्य प्रकाशामध्ये प्रवेश करण्यासाठी अंतःकरणामध्ये योग्य जाणीवेची प्रकाशाची स्थिरता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रकाश विश्वाचा म्हणजेच विश्वाचा अफाट पसारा आपण पहिल्यांदा शब्दाच्या स्तरावर, नंतर अनुभूतीच्या स्तरावर अनुभवला पाहिजे. तेव्हा ह्या जाणीवेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आणि मग प्रकाश विश्वाची जाणीव आपल्यामध्ये काय निर्माण करते ते सांगितले
की प्रकाशासाठी स्पंदाची म्हणजेच क्रियेची आवश्यकता आहे आणि आकाश विश्वाच्या व्यापक तत्वातून बाहेर पडणारा पहिला स्पंद म्हणजे प्रकाश होय, त्यालाच आपण प्रकाश विश्व असे म्हणतो. आता प्रकाश विश्व म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्या मनाने, प्रकाशासाठी स्पंदाची आवश्यकता असते. मग आता स्पंदाची क्रिया म्हणजे काय, कोण सांगेल? जाणीव होणे. जाणीव होणे. पहिल्यांदा जेव्हा आपण श्वास घेतला, दीर्घ श्वास घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय निर्माण झालं? हालचाल. पौष्टिक एनर्जी घेतो आपण प्रत्येक श्वासात. जाणीव. आपण नेहमी जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो ना गुरुजी, तेव्हा जे हृदयातून जे रक्त प्रसरण पावतं त्याचे स्पंद निर्माण होतात आणि त्या स्पंदाची आपल्याला जाणीव होते. तसंच या प्रकारे परमेश्वराच्या स्पंदाची जाणीव घेणे. ऊर्जा निर्माण होते, ऊर्जा उष्णता निर्माण होते. ही उत्तरं पार्टमध्ये बरोबर असेल, पण लक्षात ठेवा तुम्ही, आपण जेव्हा पहिल्या प्राथमिक वर्गामध्ये शिकलो दीर्घ श्वास घ्यायचा, त्याच्यासाठी पहिल्यांदा उच्छ्वास का सांगितला? पहिल्यांदा उच्छ्वास आपल्या शरीरामध्ये शरीरातील पूर्ण जे विषारी वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे आहे ते पूर्ण बाहेर पडण्यासाठी आपण दीर्घ उच्छ्वास करायचा असतो. बरोबर. म्हणजे मग श्वासाकडे नंतर आपण ऑक्सिजन पूर्ण घेऊ शकतो. श्वासाकडे आपलं पूर्ण लक्ष नसल्यामुळे, आपण किती श्वास घेतो आणि किती बाहेर सोडतो याच्याकडे आपलं लक्ष नसल्यामुळे काही श्वास आतमध्ये तसा शिल्लक राहतो. त्याच्यातून निर्माण होणारी विषद्रव्य शरीरात साचून मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? एखाद्या आजारामध्ये किंवा एखाद्या रोगामध्ये. असं होऊ नये म्हणून पूर्ण उच्छ्वास करायचा, पूर्ण श्वास घ्यायचा. पूर्ण श्वास घेताना आपण तो श्वास आणि विचाराकडे लक्ष ठेवा. दीर्घ श्वासातनं तुम्हाला आत येताना ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो आणि प्राणशक्ती निर्माण झाल्यामुळे शरीरामध्ये चैतन्याचं स्वरूप सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणात राहतं. मग हेच चैतन्य तुम्हाला साधनेला उत्युक्त करण्यासाठी आपण त्याला सकारात्मक विचाराकडं पाठवतो आणि मग दीर्घ श्वास घेतो, पूर्ण उच्छ्वास करतो. मग त्या वेळेला शरीरातनं उत्सर्जित होण्याच्या क्रियेतनं शरीरामध्ये सर्व नकारात्मकता, सर्व विषद्रव्य बाहेर पडतात आणि शरीरामध्ये आरोग्य पूर्णता आपोआप निर्माण होते, कोणत्याही प्रयत्नाशिवाय, फक्त श्वासाचा प्रयत्न. आणि म्हणून योग्य श्वासाकडे लक्ष द्यायचं, त्याचबरोबर उच्छ्वासाकडे सुद्धा लक्ष द्यायचं. दोन्हीच्या मधल्या वेळेत होणारा कुंभकाकडे लक्ष द्यायचं. आंतरकुंभक, बाह्य कुंभक. या कुंभकाच्या वेळेला काय जाणवतं? सेकंदाची, पण ती जाणीव आपल्याला ठेवायची. तेव्हा या प्रकाश विश्वातून होणारी पहिली स्पंदाची क्रिया आहे. आणि जेव्हा श्वास आत येतो तो चैतन्याच्या जाणीवेचा जो वेगळा भाव निर्माण होतो त्याला या ठिकाणी स्पंद म्हटलेला आहे. मग हा स्पंद कसा आहे बघा, की तुम्ही दीर्घ श्वास घेतला, श्वासातून प्राणशक्तीचं रूपांतर झाल्यानंतर जो उत्साह वाढलेला असतो तो स्पंद आहे साध्या श्वासापेक्षा. मग हा स्पंद आपल्याला काय करतो? आकाश विश्वाच्या व्यापक तत्वातून बाहेर पडणारा पहिला स्पंद आहे आणि हा स्पंद म्हणजेच प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे काय, की इथं तुम्हाला जाणीव होते, अरे मला ह्या श्वासाने माझ्यामध्ये आरोग्यता आहे याची जाणीव होती. मग ही जाणीव आपल्याला ज्या प्रकाशाने होती त्या जाणीवेला प्रकाश विश्व असं म्हटलेलं आहे. या सगळ्याच्या आपट पसाराला प्रकाश विश्व म्हटलेलं आहे. मग आता या प्रकाश विश्वाच्या शब्दाच्या अनुभूतीपेक्षा कृतीचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? आपल्याला नियमित साधना केली पाहिजे. मग आता ह्या नियमित साधनेच्या कृतीचा अनुभव आपण थोडक्याच स्वरूपामध्ये जर घ्यायचं ठरवलं आपण, तर आपण फक्त श्वासाची कृती करायची आहे. त्या ठिकाणी बसताना आपला पाठीचा कणा ताठ करायचा आहे, डोळे अलगद बंद करायचे, चष्मा वगैरे असेल तर तो काढून ठेवायचा, शांत फक्त बसायचं आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करायची. श्वास डाव्या नाकपुडीतून येतोय का उजव्या नाकपुडीतून येतोय याचं निरीक्षण करायचं. जर तो डाव्या नाकपुडीतून येत असेल तर त्याच्यामध्ये उष्णता जाणवते का, शांतता जाणवते.
उजव्या नाकपुडीतून येत असताना शांतता जाणवते की उष्णता जाणवते याचं निरीक्षण करा. येतोय, श्वास जातोय. जाणीवेमध्ये जाताना श्वासाचं मी निरीक्षण करतो. हाच श्वास मला पाठीच्या कण्यात सुद्धा जाणवतो. आता मी हळूहळू श्वासाची गती वाढवत आहे. जसा श्वास चालू आहे दोन्ही नाकपुड्यातून मी त्याचा अनुभव आत 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 घेऊन जात आहे. आत. पुन्हा सोडताना सगळी नकारात्मक शक्ती विषद्रव्ये मी बाहेर टाकत आहे. अजून दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करतो. जाणीवपूर्वक श्वास घेतो. प्राणशक्तीची साठवणूक करतो. अधिक दीर्घ प्रमाणे सोडण्याचा प्रयत्न करतो. आणखी श्वास दीर्घ घेतो. दीर्घ दीर्घ दीर्घ. हळूहळू सोडतो. दीर्घ दीर्घ दीर्घ. संपूर्ण विषद्रव्ये निघून गेलेली आहेत. पुन्हा सलग श्वास घेतो. वर आत वर आत अधिक आत. पुन्हा श्वास सोडतो. श्वास सोडतो सोडतो सोडतो. आता मी हळूहळू दीर्घ श्वास घेण्याची क्रिया करत आहे. श्वास आत 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 अधिक खोलवर आत नाभिस्थानापर्यंत. सोडतो श्वास. नाभिस्थान रिकामं करत 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 पूर्ण पोटातनं उच्छ्वास. पुन्हा श्वास. श्वास आत आत दीर्घ श्वासाने भरलो. पुन्हा श्वास सोडतो. नाभिस्थान रिकामं करतो. श्वास सोडला 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 सोडला. पुन्हा शांत गतीला आलो. श्वास नेहमीच्या ठिकाणी आणलं. श्वास शांत शांत शांत. दोन्ही हातांचं घर्षण करा. डोळ्यांवर चेहऱ्यावर फिरून घ्या. काय जाणवलं ते सांगा. सांगू सर? सांगा. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा पाठीचा जो कणा आहे त्याच्या दोन्ही बाजूनी जाणीव होते. जो पाठीचा जो दोन्ही खांद्यामधून त्याची जाणीव होते. आणि उजव्या बाजूचा जो म्हणजे मेंदू आहे आपला मोठा मेंदू तिथेही जाणीव होते श्वासाची. म्हणजे हा अनुभव आता आला. म्हणजे एकदम शांतपणे करत असताना हा अनुभव आला मला. अजून कोण सांगतंय? गुरुजी, आपण जेव्हा पूर्ण उच्छ्वास करतो आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण श्वास घेतो ना, तेव्हा शरीरामध्ये ना एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते आणि त्याच्यामुळे ना आपलं शरीर असं उत्साहित झाल्यासारखं होतं. एक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे आणि त्याच्यामुळे मग आपण असं प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं. म्हणजे आपल्या समजा शरीराचा मरगळ किंवा थकवा असा तो कमी होतो. दोघांनी सांगितलं. अजून कोणाला जाणवलं? गुरुजी, माझ्या श्वासापेक्षा उच्छ्वास दीर्घ होता. ठीक आहे. जाणवलं काय ते सांगा. जे आहे ते सांगायचं. चांगलं तर चांगलं. आता ते श्वास आणि उच्छ्वासालाच सांगा सांगा. पाठीच्या कण्यामध्ये आणि डोक्यामध्ये संवेदना जाणवल्या. अंजलीताई, तुम्ही काय सांगत होता? तुम्ही सांगा. श्वास देत होता पण श्वासावर लक्ष देत होतो आपण. म्हणजे उजव्या बाजूचं डाव्या बाजूचं कोणती आपली नागपुडी चालू आहे त्याकडे लक्ष द्या. तसं ते पूर्णपणे श्वासावर म्हटल्यानंतर विचारांच्या पासून आपण जरा दूर जात होतो. विचारांपासून दूर जातो. चला, म्हणजे आपल्या शरीरात काय निर्माण होत होतं? विचारांपासून दूर गेल्यानंतरच याची जाणीव होते ना आपल्याकडं त्याच्यामुळे मग आपण
सारखं म्हणजे हे श्वासाचं जे तुम्ही सांगितलं हे कंटिन्यू राहावं असं वाटत होतं की आपण एक याच स्थितीमध्ये राहावं. मग म्हणजे ते आता आपण नको फक्त वाटलं. शांतता वाटते. 5 ते 7 श्वास दीर्घ शांत आणि स्थिरता. शांतता स्थिर. वाटली, शांत वाटते. जर 5 शांतता वाटली. 5 मिनिटाच्या दीर्घ श्वासाने जर एवढं शांत वाटत असेल आणि जर आपण ही जर प्रक्रिया कायमस्वरूपी करत शिकलो करायला किंवा त्याच्याशी जोडायला शिकलो तर काय होईल? अधिक फायदा होईल. अधिक फायदा होईल. आणि त्यांनी सांगितलं की आकाश विश्वाच्या व्यापक तत्वातून बाहेर पडणारा पहिला स्पंद म्हणजे प्रकाश आहे. ही जाणीव तुम्हाला ह्या श्वासातनं करून द्यायची होती. हे वाक्यासाठी एवढं आपण हे करून घेतलं. पहिला स्पंद म्हणजे प्रकाश आहे, त्यालाच आपण प्रकाश विश्व म्हणतो. नाही, अगदी जाणीव म्हणजे पाठीच्या दोन्ही बाजूला, मेरुदंडाच्या दोन्ही बाजूला ती जाणीव होत होती. आणि प्रामुख्याने म्हणजे मेंदूमध्ये आहे जो उजवा बाजूचा, तिथं तो वीज लकाकल्यासारखी वाटत होतं. म्हणजे तो प्रकाशाचा स्पंद आपल्यामध्ये आहे. मला सांगायचा उद्देश हा होता की अनुभवातून तुम्हाला अनुभव दिला. आता त्या प्रकाशाच्या स्पंदाचे प्रकृतीनुसार कसे परिणाम आले? कोणाला शांत वाटलं, कोणाला आनंददायक वाटलं, कोणाला काय आणखीन शांत वाटलं, स्थिरता आली किंवा त्या स्पंदाची जाणीव वेगवेगळ्या अवयवांच्या ठिकाणी झाली. प्रत्येक प्रकृतीनुसार वेगवेगळ्या. पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये तो प्रकाशाचा पहिला स्पंद निर्माण झालेला आहे. आणि मग तर आता प्राणायाम करताना हे प्रामुख्याने म्हणजे हे होईल आमच्याकडनं, म्हणजे हे नक्कीच म्हणजे त्याचा फायदा होणार आहे आता प्राणायाम करताना. हो, प्राणायाम करताना फायदा होणार आहे. म्हणजे आपल्याला परमेश्वरी ज्ञान मिळालं. त्या परमेश्वरी ज्ञान आपल्याला काय केलं पाहिजे? तर ते गरजवंतांना आपल्याला वाटलं पाहिजे. आणि ते वाटलेलं ज्ञान आपण उद्या वाटणार आहोत. कसं वाटणार आहोत? तिळगुळाच्या स्वरूपाने प्रतीक आहे. तसं काल सांगितलं होतं, थोडक्यात सांगतो. काल याच्यावर आपण बरीच चर्चा केली होती. म्हणजे 11 तारखेला आपल्या जीवनामध्ये संक्रमण खूप महत्त्वाचं आहे. ते संक्रमण सातत्याने घडत असतं. ज्याप्रमाणे सांगितलं की भगवान श्रीकृष्णाची गीता आहे. कोर्टामध्ये उभं राहताना आपण साक्ष देताना हात ठेवतो आणि शपथ प्रतिने त्याच्यावर हात ठेवतो, तेव्हा त्या प्रतीकडे पाहण्याचा जो भाव असतो तो आपला साक्षी भाव असतो. तसं आपल्याला जगायला शिकायचे आणि ह्या संक्रमणातून बाहेर पडायला शिकायचे. जीवनाचे संक्रमण हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून संक्रमित होत असतं, याची आपल्याला जाणीव ठेवायची. विशिष्ट वासना, विशिष्ट संकल्प आणि आपल्यावर झालेले संस्कार याद्वारे ज्या जीवनामध्ये अनुभूती येतात, त्या अनुभूती आपल्याला एकतर बंधाकडे म्हणजे बंधनाकडे किंवा मोक्षाकडे घेऊन जातात. तशा अनुभूती त्या देत असतात. आणि या सर्व क्रियेला संक्रांत किंवा संक्रमण असं म्हटलेलं आहे. असं संक्रमण 12 महिन्यात प्रत्येक महिन्यात एकदा घडत असतं. परंतु जेव्हा सूर्य मकर राशीतून संक्रमण करतो तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि ते संक्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरं करतो. आणि मग ते शुभ किंवा अशुभ असं दोन्ही प्रकारचं संक्रमण असू शकतो. सूर्याची होणाऱ्या संक्रमणातली अतिशय महत्त्वाची समजली जातात. जेव्हा मकर राशीत रवी येतो म्हणजे सूर्य येतो, तेव्हा सूर्याचे आगमन मकरान संक्रांतीच्या सणाने आपण आपल्या जीवनात साजरं करतो. हा सण सूर्याचा जरी असला तरी अनंत जन्माच्या कर्मकहाणीचा तो साक्षात्कार आहे. कोण? रवी म्हणजे सूर्य. अनंत जन्मात आपण जे जे काही कर्म केलेली आहेत ती सर्व कर्म पाहण्याचा साक्षीदार हा सूर्य आहे. उद्या ही मकर संक्रांत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये या मकर संक्रांतीचं खूप महत्त्व सांगितलं. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्रात याचं महत्त्व सांगितलेलं आहे. कारण याच्यातूनच आपलं भवितव्य आपण घडवत असतो. ते 3 रूपांनी आहे: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. यातून ही मकर संक्रांत आपल्यातील सर्व राक्षसी वृत्तींचा म्हणजे वाईट सवयींचा नाश करून आपल्यामध्ये चांगलं संक्रमण घडून आणो अशी आपण प्रकाशाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि ह्या संक्रांतीनंतर दुसरा दिवस आपण किंक्रांत म्हणून साजरा करतो. त्याचा अर्थ असा आहे की किंकरासूर नावाचा जो राक्षस होता त्याचा नाश या दिवशी झाला म्हणून त्याला किंक्रांत असं म्हणतात. आपल्याही जीवनामध्ये मनुष्याच्या पाप पुण्याचा जो कर्मशेष पूर्ण करून देणारी म्हणजेच ही मोक्षदायिनी अशी संक्रांत आहे. आणि ह्या वर्षी विशेषवाने ती षटतिला एकादशीच्या मुहूर्ताने एकत्रित आलेली आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यामुळे आपण या मकर संक्रांत मातेला प्रार्थना करायची, आपल्यातील राक्षी वाईट वृत्तीचा नाश होऊन साधनेच्या मार्गावर पुढे आपल्याला घेऊन जाऊन आपल्यामध्ये मोक्ष स्वरूपाची मोक्षदायिनी वृत्ती निर्माण करावीची, अशी भगवान विष्णूंच्या चरणी आपण प्रार्थना करूया. याच मागचं रेकॉर्डिंग नीट न झाल्यामुळे आपण हाच वर्ग पुन्हा रिपीट केला. काही भाग याच्यामध्ये नवीन झालं पण असेल, सर्वांना फायद्याचं होईल. हा आपण पुन्हा आपल्या व्हिडिओवर टाकूया, सर्वांना त्याचा फायदा होईल. आता वर्ग संपण्याची प्रार्थना कोण घेते घ्या, मग वर्ग संपूया. घेते ना घेते. हो घेते. एक मिनिट, चष्मा काढून घेते. हरे राम. आपण आज वर्ग संपण्याची प्रार्थना घेऊया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती. हरि ओम. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. हरि हर ओम. ओम श्री ब्रह्मांड नायका. हरि हर ओम. माझ्या सर्व